रिस्टोरिंग लाईफ विथ डॉक्टर माधुरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला थंडीचे दिवस असो किंवा पावसाळा असो, ह्या काळामध्ये जेव्हा वातावरण बदलतं, सीझन चेंज होतो, त्यावेळेस जनरली सर्दी, ताप, खोकला, व्हायरल इन्फेक्शन ह्या प्रकारचे त्रास होत असतात आणि हे बरेच दिवस चालतात. आज तुम्हाला सर्दी झाली असेल तर ती 7-8 दिवस तुम्हाला रुटीनमध्ये डिस्टर्ब करते. श्वास घ्यायला त्रास होतो, खोकला असतो, त्याच्यामुळे कधीकधी खोकल्यामुळे छातीमध्ये दुखणं चालू होतं आणि आपल्या रुटीनमध्ये चेंज होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला हॅम्पर होतात आणि आपली वर्क एफिशियन्सी कमी होते. ह्या गोष्टींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय आपण करतो. गरम पाणी पिणे, वाफ घेणे किंवा दूध हळद घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्याचबरोबर मेडिसिनही घेतो. ह्या सगळ्यांसाठी पूरक किंवा ह्या सगळ्यांबरोबर आणखीन तुमचं जे आजार आहे तो लवकर बरा होण्यासाठी किंवा त्याची हीलिंग फास्ट होण्यासाठी काही छोट्याशा टिप आज मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घरी करू शकता. पहिले मी तुम्हाला पॉईंट दाखवते की आपल्याला कुठल्या पॉईंटला कशा पद्धतीने प्रेस करायचं आहे, म्हणजे आपला सर्दी खोकला आपल्याला लवकरात लवकर बरा करता येईल. तर ह्या पॉईंटचं नाव आहे मेड्युला. आपला मेंदूच्या खालचा जो भाग असतो, ॲनाटॉमिकली त्याचं नाव आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा आणि तिथे आपले रेस्पिरेटरी सेंटर्स असतात. त्याला स्टिम्युलेट करण्यासाठीचा हा पॉईंट आहे, जेणेकरून सर्दी खोकला लवकर बरा होईल. तर कानाच्या मागे या पद्धतीने पावडर लावून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची स्किन घासल्यामुळे त्रास होणार नाही. दोन्ही साईडनी पहिले आपण डाव्या बाजूनी एका बोटाने तुम्ही वरून खाली या पद्धतीने प्रेस करू शकता. 2 वेळेस असं केलं की 1 पॉईंट झाला असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला 5 पॉईंट करायचे. 2चा मिळून 1, 2चा मिळून दुसरा, 2चा मिळून तिसरा, परत 2, 4 आणि परत 2, 5 असे 5 झाले. सेम आपल्याला उजव्या बाजूला करायचं आहे किंवा सरळ सरळ तुम्ही 1, 2, 3, 4, 10 पर्यंत मोजू शकता, म्हणजे 5 होतात. तर आपण उजव्या बाजूला त्या पद्धतीने मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 5 मेड्युला झाले आपले. पहिले लेफ्टला मग राईटला. ठीक आहे. 1 मिनिटाचा गॅप आपल्याला ह्याच्यानंतर घ्यायचा आहे. 1 मिनिटाच्या गॅप नंतर आता दुसरा जो आहे तो पण मेड्युलाच पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, पण फक्त त्याचं काउंटिंग वाढणार आहे. ते म्हणजे 15. म्हणजे एका बोटाने एकदा प्रेस केलं की अर्धाच होतो, 2दा प्रेस केलं की 1 होतो. म्हणून आपण 15चे 30 काउंट करणार आहोत. तर पहिले लेफ्टला, जसं 5 आपण पहिले लेफ्टला घेतले होते मग राईटला, तसंच 15 पण पहिले लेफ्टला घ्यायचे, म्हणजे 30 काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. आता सेम राईटला घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. हे 30 म्हणजे 15 मेड्युला आपले झाले. पहिला सेट आपण केला होता 5चा 1 मिनिटाच्या अंतराने 15 आणि परत 1 मिनिटाच्या अंतराने आपल्याला 5 मेड्युला आणखीन एकदा घ्यायचे आहेत. तर आपण परत ते बघू 1 मिनिटाच्या अंतराने.
1 मिनिटाच्या अंतराने आपण परत एकदा 5 मेडुला घेणार आहोत, म्हणजे 10 काउंट करायचे एका बोटाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत राईट साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 5 मेडुला परत झाले. हा आपला सेट आहे. हे ट्रीटमेंटचं नाव आहे 5 मेडुला, 15 मेडुला आणि 5 मेडुला. शॉर्टकटमध्ये आपण म्हणू शकतो 5 15 5 मेडुला. आणि ह्याचे असे 3 सेट आपल्याला 1-1 मिनिटाच्या अंतराने घ्यायचे आहेत. एक सेट 5 15 5चा 1 मिनिट गॅप, अगेन 1 सेट 5 15 5 1 मिनिट गॅप, अगेन 5 15 5. एवढं झाल्यानंतर ही ट्रीटमेंट पूर्ण होते आणि या ट्रीटमेंटनंतर तुमची सर्दी लवकर कमी होते, श्वास घ्यायला तुम्हाला मदत होते, चांगल्या पद्धतीने तुम्हाला ऑक्सिजन आतमध्ये ओढता येतो आणि खोकलाही तुमचा लवकरात लवकर बरा होतो. तर नक्की ही ट्रीटमेंट ट्राय करा. न्यूरोथेरपी विना औषधी थेरपी आहे डॉक्टर लजपतराय मेहरा यांची. आणि ह्याच्यासोबतच्या आणखीनही काही आजारांसाठी ह्या पद्धतीने उपचार करायचा असेल तुम्हाला तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आणि ही थेरपी शिकण्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.